सगळ्यांच्या ॲड्स बघून बघून आज मी एक क्लिओचं किचन क्लीनरचं प्रॉडक्ट मागवलं. त्याच्याबरोबर एक बॉटल येते अर्धा लिटरची आणि 2 पॅकेट्स येतात. ती 2दा तुम्ही यूज करू शकता. एक पॅकेट अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये पोर करायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पूर्ण बॉटलभर, त्याच्यावर दिलेलं असतं. आता मी ॲक्च्युली भांड्यांसाठी मागवलेलं, पण भांड्यांचा तेवढा मला छान रिझल्ट नाही आला. पण जे तेलकट सरफेस जे तुमचं झालं आहे कुठले, म्हणजे प्लास्टिकचं असेल किंवा फ्रीजवर असेल जमतं असं असेल, तर ते तेलकट मात्र सगळं आणि धूळ चिकटलेली असेल, धुळीचे कण, तर ते सगळं छान साफ ह्याने मात्र होतं आहे. मी बघितलं तर कढई माझी तेलाचे डाग, तळलेले तेलाचे डाग कढईवर होते, हे सगळे दिसत आहेत. ते थोडेफार राहिले, बाकीचे क्लीन झाले. हे बटन तर मी साफ नाही करू शकत, मला भीती वाटते त्याच्यावर हात लावायला. आणि आरसा तर छान एकदम मस्त क्लीन झाला. 1-2 मिनटासाठी मारून ठेवायचं, हे व्यवस्थित स्प्रे करून ठेवायचं आणि नंतर ते क्लीन करायचं आठवणीने, नाही तर सुकून जातं ते. त्या आरसे तर खूप छान क्लीन झाले. हे माझ्याकडे म्हणजे किचनमध्ये आपल्या सगळं वरती आपण स्टोवच्या वर ठेवतो, तेथे सगळं तेल जमा होतं फोडणीचं उडून उडून, तर ते तेल या डब्याच्या झाकणावर जमा झालं होतं. तर हे मात्र खूप छान क्लीन झालं. म्हणजे तेलकट जे काही सरफेस आहे आणि धुळीचे कण, ह्याच्यासाठी हे खूप बेस्ट आहे. हे कशावरही तुम्ही वापरू शकता. म्हणजे मी किचनचे नळ वगैरे त्याच्यावर मी अजून वापरून पाहिलं नाही. हे मी सगळ्या बटनावर अशी हात लागून लागून धूळ जमा झाली होती. तर हे मात्र एकदम साफ झालं आणि एकदम त्याला पांढरा कलर आला पूर्ण. हे खूप सुंदर साफ झालं. हे मात्र मला आवडलं. भांड्यांसाठी मागवलेलं, पण त्यासाठी काय फारसा त्याचा उपयोग झाला असं मला वाटलं नाही. एक्झॉस्ट फॅनवर खूप तेल जमतं आणि ते मी साफ करायचा प्रयत्न केला. अर्धा साफ झाला, पण पाहिजे तेवढा तो साफ नाही होऊ शकला, कारण ती पूर्ण काढून साफ करायला लागतं. तर हे तसं किचन क्लीनर उपयोगाचं आहे आणि खूप छान स्वच्छ होते याने सगळं. तुम्ही मागवून बघा आणि त्याचे रिव्ह्यू पण सांगा. मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय कुठे उपयोग झाला, तुमची भांडी स्वच्छ झाली का. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.